विधानसभेत समान नागरिक कायद्यावर चर्चा, समान नागरिक कायदा नियम तयार करण्यासाठी समिती स्थापन. मिसिंग लिंकवर बोलला तर फडणवीस म्हणतात की राजकारण करू नका, तुम्ही विरोधात होता तेव्हा काय केलं, राज ठाकरेंचा फडणवीसांना सवाल. राम मंदिरातील दानचोरीवर बोलल्यावर आम्ही धर्मविरोधी, तुमच्या अंगाशी आलं की राजकारण केलं म्हणता, राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. विधानसभेतील कामकाजादरम्यान ठाकरेंची शिवसेना आक्रमक, राम मंदिर देणगी चोरी, मानखुर्द मोशीतील दुर्घटनेवरून गदारोळ, विधानसभेत भास्कर जाधव आदित्य ठाकरे आक्रमक. लोकशाही मराठी न्यूजचा मोठा दणका, अखेर तो बनावट मुंढवा दस्त कोर्टाकडूनही रद्द. ऑपरेशन सातबारा अंतर्गत लोकशाहीनं सातत्यानं हा विषय लावून धरला होता. कुंभमेळ्यासाठीच्या नाशिक रिंगरोड भूसंपादन प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विधानसभेत घोषणा. प्रताप सरनाईकांची विधानसभेत मोठी घोषणा, ज्या आरटीओ परिवहन अधिकाऱ्यांवर आरोप होत आहेत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येणार. काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना वाय+ सुरक्षा, बिश्नोई गँगच्या धमकीनंतर वाय+ सुरक्षा, निवासस्थानाबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात. खासदार निधी खर्च न केल्याच्या चर्चा खोट्या, 9 कोटींच्या निधीतून अनेक विकास कामं केली, काँग्रेस खासदार गोपाल पाडवींचं स्पष्टीकरण, सोशल मीडियावरील आरोपांचं खंडन. मोडक्या चाळींच्या होणार टोले जंग इमारती, B2 सत्ता प्रकार होणार कमी, आमदार देवेंद्र कोठे यांचे प्रयत्न यशस्वी, याबाबत मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेकडून राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन, नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक संघटना आक्रमक. शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा, 4,500 शिक्षक शाळा बंद आंदोलनात सहभागी. वर्धा शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शाळा बंद आणि सामूहिक रजा आंदोलन, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा. नागपुरातील गोंधणी परिसरातील खराब रस्त्यांच्या समस्येविरोधात मनसेचं आंदोलन, प्रशासन आणि महानगरपालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीकरता रिपब्लिकन सेनेचं आंदोलन उग्र, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न, प्रशासनानं वेळीच रोखलं. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या रिंगरोड प्रकल्पासाठी जमीन संपादित करणाऱ्याला शेतकऱ्यांचा विरोध, मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. भिवंडीतील कामवारी नदीतील बेपत्ता असलेल्या दोघांचा शोध लागला, खेकडे पकडायला गेले असता नदीत पडले होते. PRM कंपनीच्या सोर्सको चोरी प्रकरण, बँक ऑफ महाराष्ट्राचे जनरल मॅनेजर गिरीश थोरात आणि असिस्टंट जनरल मॅनेजर उत्कर्ष कांबळे या दोघांची कसून 3 तास चौकशी, जनरल मॅनेजर गिरीश थोरात यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात ते पळाले. बलात्कार पीडित 27 आठवड्याची 16 वर्षीय गर्भवती मुलीला गर्भपात करण्यास परवानगी, नागपूर खंडपीठाचा निर्णय, वैद्यकीय मंडळानं गर्भपाताची प्रक्रिया वैद्यकीयदृष्ट्या शक्य असल्याच्या अहवालानंतर निर्णय. नागपूरच्या महिलांचा वाराणसी रेल्वेत विनयभंग, अज्ञात आरोपींविरोधात अखेर गुन्हा दाखल, नागपूर लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाठवलं वाराणसीला. पावसामुळे हतनूर रुईखेडा रस्त्याची दुरवस्था, रुग्णाला बैलगाडीतून नेण्याची वेळ, कन्नड तालुक्यातील विदारक वास्तव. मुंबईत झाड कोसळण्याच्या घटनेत वाढ, खबरदारी म्हणून झाडांवर धोकादायक झाड असं नमूद, धोकादायक झाडं असे स्टिकर लावले. सोलापुरातील उजनी धरण 27% भरलं, भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस, उजनी धरणात दौंड आणि बंडगार्डनमधून पाण्याची आवक. बनावट नियुक्तीपत्रांच्या आधारे शिक्षकाचा शालार्थ आयडी, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पुरंदर शाखेतील प्रकार. विद्यार्थ्यावर रागावणं आत्महत्येस प्रवृत्त करणं ठरत नाही, नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय, बुलढाण्यातील शिक्षकाविरुद्ध दाखल गुन्हा रद्द. कोकणवासियांचा रेल्वे प्रवास आणखी सुखकर होणार, 3 नवीन रेल्वे गाड्यांना थांबा मंजूर, सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर. 4 शिक्षकांच्या बदलीविरोधात सरपंचांचं आंदोलन, छत्रपती संभाजीनगरच्या गेवराई पायगा येथील जिल्हा परिषद शाळेतील 4 शिक्षकांना BLO कामासाठी नेमल्याचा निषेध. छत्रपती संभाजीनगरात जन्ममृत्यू नोंदीची पडताळणी रखडली, 2000 जन्म 3000 मृत्यू प्रमाणपत्र प्रलंबित. सीसीटीव्ही न लावणाऱ्या खासगी आस्थापनांवर गुन्हे दाखल, छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांचे आदेश, खासगी आस्थापनांवर 9 जुलैपर्यंत सीसीटीव्ही बसवणं बंधनकारक होतं.
नांदगाव पेठजवळ पुन्हा पाईपलाईन फुटली, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया. पाईपलाईन फुटल्यानं मात्र अमरावती शहर आणि बडनेरा शहराचा आज आणि उद्या होणारा पाणी पुरवठा बंद. चंद्रपुरात शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालय होणार, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची विधिमंडळात घोषणा. लोणावळा कर्जत रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यानं रेल्वे सेवा प्रभावित. रेल्वे प्रशासनानं तातडीनं दुरुस्तीचं काम पूर्ण केल्यानं कोल्हापूर मुंबई रेल्वे सेवा पूर्ववत. प्रवाशांना दिलासा. सराईत दारू विक्रेता गडचिरोली जिल्ह्यातून तडीपार. कोरची पोलिसांच्या प्रस्तावानुसार कुरखेडाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांची कारवाई. गडचिरोलीत 7 वर्षीय बालिकेवर अत्याचार प्रकरणी 28 दिवसात दोषारोपपत्र. प्रकरणानंतर संतप्त नागरिकांनी संताप व्यक्त करत कठोर शिक्षेची मागणी केली. हिंगोली नांदेड जिल्ह्यात मध्यरात्री 2 तासात भूकंपाचे 4 सौम्य धक्के. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. व्हीआयपी दर्शनातून काल भैरव मंदिराची मोठी कमाई. 45 दिवसात 3.9 कोटींची कमाई. 500 रुपयांच्या फास्टट्रॅक तिकिटांनी विक्रमी महसूल. काँग्रेसचे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह. भाजप आणि आरएसएस विरोधात आंदोलन. राम मंदिरातील कथित चोरीच्या निषेधार्थ आंदोलन. धुळ्याच्या शिरपूरमध्ये एफडीएची धडक कारवाई. 2 खाद्य आस्थापनांवर सीलबंदची कारवाई. वैध अन्न परवाना घेईपर्यंत व्यवसाय न करण्याचे आदेश. नागपुरातील बेपत्ता 5 जणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश. धंतोली परिसरातील परसवाणी कुटुंबातील 5 सदस्यांचा शोध. कुटुंबातील 5ही जण पिंपरी चिंचवडमध्ये आढळले. स्मार्ट मीटर म्हणजे आधुनिकता, पारदर्शकता आणि बचतीचा नवा अध्याय. महावितरणाच्या संवाद मेळाव्यातून ग्राहकांना मोठा दिलासा. वृक्षतोडीच्या प्रस्तावावर नागपूर महापालिकेत जनसुनावणी. प्रस्तावावर पर्यावरणप्रेमींच्या विरोधानंतर महापालिकेकडून सुनावणी तहकूब. सैराट फेम सल्याचा व्हिडिओ व्हायरल. अभिनेता अरबाज शेखनं रडत केलं भावनिक आवाहन. वडिलांच्या उपचारासाठी होणाऱ्या खर्चासाठी केली मदतीची याचना. गोकुळच्या प्रशासकपदी पुन्हा बदल. गोकुळ प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी प्रदीप मालगावे यांची नियुक्ती. बेस्टचे 190 चालक पालिकेकडे उसनवारीवर. पगारासाठी 30 कोटींचा खर्च. स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय आला. तीव्र विरोध. आषाढी एकादशीनिमित्त वाशिममधील रिसोड, कारंजा आणि मंगरुळपीर आगारातून 20 ते 30 जुलै दरम्यान 116 जादा एसटी बसेस. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता विशेष व्यवस्था. बीडमध्ये संत मुक्ताईंच्या पालखीचा मार्ग खडतर. पालखी मार्गावर कचऱ्याचे ढीग. खड्ड्यातून वाट काढावी लागते. वारकऱ्यांसाठी पुणे शहर सज्ज. पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल. पालखी सोहळ्यानिमित्त 12 जुलैपर्यंत मोठे बदल. विठुरायाच्या दर्शनासाठी शहादा आगाराची विशेष बस सेवा. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी विशेष बस. या सुविधेमुळे पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांना मोठा दिलासा. विठुरायाच्या दर्शनासाठी जळगाव पंढरपूर सायकल वारी. जळगाव ते पंढरपूर सायकल वारीचं यंदाचं 5वं वर्ष. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधील इंदिरानगर परिसरात भरधाव ट्रॅक्टर घरात शिरता शिरता थोडक्यात वाचला. ट्रॅक्टर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. पालघरच्या केलठणमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं 2 घरांना भीषण आग. घरातील सिलेंडरचाही भीषण स्फोट. मराठवाड्यात 6 महिन्यात 465 शेतकरी आत्महत्या. सर्वाधिक 109 प्रकरणं एकट्या छत्रपती संभाजीनगरातील. अकोल्यातील जीर्ण 1 मजली इमारत कोसळली. काली मशीद परिसरातली इमारत अचानक कोसळली. दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. स्लॅबचा भाग कोसळून कोल्हापूरच्या सीबीएसमध्ये तुळजापूरचा प्रवासी जखमी. जखमीवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू. गडचिरोली टस्कर हत्तीचा हैदोस. चांदाळा मेंढा रानटी हत्तीनं पायाखाली चिरडून घेतला एकाचा बळी. सांगलीच्या मिरजेत पार्किंग शेडमध्ये भीषण आग. आगीत 1 टँकर आणि 2 दुचाकी जळून खाक. अग्निशमन विभागाच्या सहाय्यानं आगीवर नियंत्रण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.